नमस्कार. तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझं मॉर्निंगचं नॉनस्टॉपवालं रुटीन. म्हणजे प्रत्येक गृहिणीचं असंच रुटीन असतं मला असं वाटतं, कारण की सकाळी इतकी अशी गडबड असते आणि म्हणजे स्वतःसाठी तर बिलकुल टाईम नसतो, पण इतकी धावपळ पण असते. तर एक जे आपण गृहिणी असतील त्या समजू शकतील माझं रुटीन. तर तेच नॉनस्टॉपवालं म्हणजे एकदम म्हणजे बसायलासुद्धा स्वतःसाठी पण बिलकुल टाईम नसतो असं वालं जे रुटीन असतं 3-4 तासाचं, तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज मी बनवलेली होती इडली, सांबार, चटणी आणि त्यात असं झालं लाईटच गेलेली, पहाटपासून लाईट गेलेली. नंतर मग मी बॅटरी वगैरे लावून असं केलेलं जे पण होतं ते काही वस्तू केलेल्या, पण जी चटणी असते ती लाईट आल्याच्या नंतर केली आणि मुलांचं तोपर्यंत आवरलेलं होतं. मुलांनी मग चटणी वगैरे त्यांना खायला भेटली नाही आणि मुलांचे जे पण शूजला पॉलिश वगैरे असते मी त्यांना आदल्या दिवशीच सांगितलेलं पॉलिश करून ठेवा, पण ते सकाळी काही कधी ऐकतात कधी नाही ऐकत, पण शक्यतो ऐकतात. तर मी त्यांना सवय लावण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या बॅग स्वतः ते भरतात दोघं पण, बूट पॉलिश ते करतात. पुन्हा त्यांच्या वस्तू कुठे असतात त्या मग शोधून असं हँकी वगैरे ते स्वतः आवरून घेतात त्यांचं. मग फक्त बाकीचं जे असतं मग ते मी आवरते. तर काही गोष्टी त्यांना ह्या वयातच शिकवायला हव्या असं मला वाटतं. तर मी दूध गरम करून ठेवत आहे, कारण की आई उठणार होत्या. आता आई मग त्यांना चहा वगैरे लागतो. आणि ज्या इडल्या होत्या त्या खूप छान अशा झालेल्या सॉफ्ट वगैरे. तर मुलांना मी सोडून आलेले गेटपर्यंत बस येते, तर त्यांचं पावणे 7ला बस येते, तर ते पावणे 7ला जातात. त्यांचे टिफिन वगैरे भरून, मिस्टरांचा पण भरून बाजूला ठेवलेला बॅगमध्ये. आणि ह्या ज्या इडल्या होत्या त्या मी सर्व काही काढून एका अशा जे इडलीचं प्लेट असते त्याच्यामध्येच ठेवलेल्या. खाली पाणी असतं, सर्व काही काढून घ्यायच्या आणि एकाच प्लेटमध्ये अशा सर्व काही अशा मांडून ठेवायच्या. जेव्हा पण कोणाला द्यायचे असेल किंवा आपल्याला खायचे असेल तर थोडंसं असं गरम करायचं ते भांडं, म्हणजे वाफ येते आणि त्या वाफेने पुन्हा एकदा अशा म्हणजे नरम होऊन जातात आणि गरम मस्त लागतात. एकदम नरम आणि गरम अशा होऊन जातात आणि असं वाटतं लगेच आत्ताच केल्याने आत्ता वाढल्या की काय असं म्हणजे खायला अशा वाटतात त्या. मग गार झाल्याच्या नंतर त्या मग मी असं ठेवत असते. तुम्ही पण एकदा ठेवून बघा अशा प्लेटमध्ये, आणि थोडंसं पाणी राहतं किंवा नसेल तर टाकून ठेवा. आणि जेव्हा पण खायचं तेव्हा थोडंसं 2 मिनटं गॅस चालू करायचा आणि गरम करून घ्यायचं. मस्त अशा गरम होतात त्या इडल्या. दूध गरम झालेलं आहे तोपर्यंत मी पीठ पण मळून ठेवलेलं, व्यवस्थित असं तेल टाकून मऊ करून घेतलं आणि पुन्हा झाकून ठेवलेलं, कारण की इडली होती म्हणून कणिक मळण्यात नाही गेलं. नाही तर सकाळी भाजी पोळी असली की मग पीठ मळूनच ठेवते मग मी. आणि आईला जेव्हा पण चपाती वगैरे खायची असते तेव्हा मग मी बनवून देते. तर इडली सांबार बनवल्याच्या नंतर भरपूर अशी भांडी पडतात, कारण की आपण सांबार बनवतो, चटणी बनवतो, पुन्हा मुलांना पण टिफिन एखादा एक्स्ट्रा जातो. त्यांच्या टिफिनमध्ये कधी चटणी बसली तर सांबार बसत नाही, तर असं होतं. मग भरपूर अशी भांडी होतात. पुन्हा तीच भांडी मग मी सर्व काही क्लीन करून घेतली. बेसिन वगैरे पण घासून व्यवस्थित असं क्लीन केलेलं, घासणी पण धुवून घेतली, साबण पण व्यवस्थित धुवून घेतलेला. तर जे पण पाण्याचे काम असतात, भांडी म्हणा, घर पुसणं म्हणा, कपडे धुणं म्हणा, सर्व काही जे पण असतं, पुन्हा आरोचं पाणी भरून व्यवस्थित बाकीचे एक्स्ट्रा भरून ठेवणं पिण्यासाठी पाणी, ते पाण्याचे जे कामं असतात मला सकाळीच करावं लागतं. तर पाणी जातं 2-3 तासानंतर, म्हणजे 9ला जातं, 6ला येतं तर 9ला जातं. तर मी गरम पाणी करून ठेवलेलं आईला पिण्यासाठी. तर त्यांना सकाळी गरम पाणी पितात थोडंसं, आणि सर्दी झाल्यामुळं त्या दिवसभर पण गरमच पाणी पितात. तर चहा त्यांनी केलेला, कधी मी करते कधी त्या करतात, असं नाही की मीच केलं पाहिजे ना असं. तर त्या करतात, नाही तर मी करते. मी जर कामात असेल तर त्याच करतात चहा. तर इथे मी मग आलेले, मी माझं काम करण्यासाठी बेड वगैरे नीट केलं, बेडशीट वगैरे व्यवस्थित आथरून दिलेलं. जे पण खाली चादरी वगैरे होत्या, पुन्हा बेडशीट वगैरे होतं, मुलांनी पसारा केलेला होता, ते पण मी आवरून घेत आहे. आणि बाकीची जी कामं असतात घर पुसायचं वगैरे तर मी झाडून घेतल्याच्या नंतर करते. आणि मला ते पाणी जायच्या आधीच करावं लागतं.
आणि आता इथे मी झाडून घेत आहे. झाडून घेतल्याच्या नंतर अशा काही काही वस्तू असतात मुलांनी बेडखाली घातलेल्या, इकडं तिकडं फेकलेल्या, कारण की ते स्कूलला जातात आवरून, पण बाकीच्या नंतर इतके म्हणजे त्यांच्या काही वस्तू इकडं तिकडं पडलेल्या असतात. त्या उचलत उचलत घर झाडून घ्यायचं आपलं आणि मग चालून द्यायचं आपलं दिवसभराचं काम. असंच असतं. सकाळी सकाळी त्यांच्या वस्तूच उचलण्यामध्ये अर्धा तास जातो. तर मी मशीन पण लावून घेतलेलं, कारण की पाणी जे असतं ते जातं. जे पण कपडे होते मी लावून दिलेले मशीनमध्ये आणि माझं घर पुसायचं काम चालू होतं. आणि इथे किचनमध्ये आलेले बाकीच्या 2 रूम पुसून, आणि किचनमध्ये जे पण डबे होते तिथं खालच्या साईडला रोज नाही पुसत, पण 2-3 दिवसा मिळून असे डबे वर ठेवून असं मी पुसून घेते, कारण की तिथे पण कडेकाठेला धूळ वगैरे जाते त्यामुळे. तर व्यवस्थित असं मी क्लीन करून घेते. आणि घर पुसल्याच्या नंतर जे असतं टॉयलेट, बाथरूम वगैरे ते पण क्लीन करून घेणार. आणि इथे जे होतं काही काही वस्तू ना मिस्टर इकडून उचलतात, तिकडे आणून ठेवतात. मी उचलते पुन्हा दुसरीकडे नेऊन ठेवते. तर असंच चालू आहे या घरामध्ये आल्यापासून. तर घर पुसून झालेलं आहे फायनली. नंतर आता मी बाथरूम वगैरे क्लीन करून घेणार आहे. मी घर वगैरे जे पुसणं असतं ते मी हातानेच पुसते, बसून वगैरे असं 2 पायावरती, किंवा असं थोडंसं कधी कधी मांडी घालूनसुद्धा पुसते. आणि एकदम वाकून वाकून असं माझे कामं चालू असतात. आणि आपण जे आपल्याला अजिबात असं कधी मॉर्निंगला तर अजिबातच टाईम नसतो स्वतःसाठी एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी, आणि खूप बिझी असं रुटीन असतं त्यामुळे. तर मला काय वाटतं, जे पण कामं असतात घरातलीच तीच करता आपण जर स्वतः जर केली, अशी क्लिनिंग म्हणा किंवा जे पण असतात, कपडे धुणं किंवा असं घर पुसणं, ती आपण स्वतः जर केली तर व्यवस्थित अशी एक्सरसाइज पण होते. वेगळा असा टाईम द्यावा लागत नाही त्या गोष्टीला, असं मला वाटतं स्पेशली. तर इथे मी टॉयलेट, बाथरूम वगैरे पण क्लीन करून घेतलेलं. मी हाताने सुद्धा कपडे धुते, असं नाही की मशीनलाच लावते. जे मोठे मोठे कपडे असतात ते मी काही मशीनला लावते, काही हाताने सुद्धा धुते. ते 8:30 वाजलेले आहे आणि बेड असं दिसतंय. आणि इथं थोडासा लाईटिंगचा इफेक्ट दिसतोय, कारण की असं थोडं हलल्यासारखं वाटते ती लाईट. तर अशा पद्धतीनं दिसतंय. तर 9 वाजत आलेले. नंतर मी क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर आंघोळीला गेलेले. आंघोळ झाल्याच्या नंतर मग नाश्ता, आणि आई आहे तर देवपूजा त्या करतात. तर अशा पद्धतीनं माझं रुटीन असतं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया नंतर.